कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीने भाजप नगरसेवक सीताराम राणे यांच्या माध्यमातून ठाण्यात आयोजित मालवणी महोत्सवामध्ये बुधवारी दिंडी आणि कोकणची लोककला भजनाचा कार्यक्रम रंगला। टाळ मृदुंगांच्या गजरात, अभंगांच्या सुरेल सादरीकरणात आणि भावपूर्ण कीर्तनात रसिक यावेळेस अक्षरशः दंग झाले। सुश्राव्य भजनात साक्षात भगवान शंकर तसंच श्री स्वामी समर्थांचं दर्शन झाल्याचं भाविक भारावून गेले। ठाण्याच्या शिवाजीनगर उन्नती मैदानातील अजितदादा पवार महोत्सव नगरीत सुरू असलेल्या मालवणी महोत्सवामध्ये दररोज खवय्यांसह रसिक आणि भाविकांची सांस्कृतिक भूक या ठिकाणी भागवली जाते आहे। जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आवाहन आयोजक सीताराम राणे यांनी केलं आहे। नेहमीप्रमाणे आपलं मालवणी महोत्सव जोरात चालू आहे। गर्दी तुम्ही पाहिली आहे। आज चौथा दिवस आहे आणि आज कोकणातलं सिंधुदुर्गातलं कणकवली तालुक्यातलं भजन आलेलं आहे आणि अशीच गर्दी गेले 4 दिवस 3 दिवस जोरात होती। लोकांचा चांगला प्रतिसाद या सगळ्याच कार्यक्रमात सांस्कृतिक काल दशावतारी नाटक होतं, परवा डबलबारी आहे। चांगल्या प्रकारे लोकांचा प्रतिसाद आहे आणि जशी खवय्यांची आहे तशी सगळ्या वस्तू घेण्यासाठी सुद्धा लोकांची गर्दी आहे। यावेळी आपण एक नवीन साहित्य संमेलन छोटेखानी आणि कवी संमेलन यावर्षी पहिल्यांदाच कैलासवासी मंगेश पाडगावकर साहित्य दालन बनवलेलं आहे आणि त्या ठिकाणी होणार आहे। महाराष्ट्र शासनाची सुद्धा मराठी विभागाची याला सुद्धा मदत केलेली आहे। त्यामुळे यावर्षी एक नाविन्यपूर्ण आपण साहित्य संमेलनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। नेहमीप्रमाणे सगळ्या कोकणातल्या वस्तू आपण मार्केट आहे त्याप्रमाणे गणपतीचं मंदिर आपण पाहिलं आहे आणि दशावतार काल झालं, आता डबलबारी उद्या आहे। मराठी आणि स्थानिक मुलांना आपण मोठ्या प्रमाणामध्ये व्यासपीठ उपलब्ध करून देते। स्थानिक मुलांच्या स्पर्धा आणि पैठणी खेळ पैठणीचा हा महिलांसाठीचा मोठा कार्यक्रम पुढच्या 2 दिवसामध्ये होणार आहे। लोकांना आवाहन करेन की हा चांगला उत्सव आहे, 27वे वर्ष आहे। प्रत्येक ठाणेकरांनी एकदा तरी मालवणी महोत्सवाला येऊन भेट द्यावी आणि या मालवणी महोत्सवाचा आनंद लुटावा एवढं तुमच्या माध्यमातून आवाहन करेन।